त्याला मारा. शुभ सकाळ मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता मी आलोय आपल्या गोठ्यामधूनच सुरुवात केली, कारण की बाहेर बघा इकडे पाऊस, भरपूर पाऊस आहे, खूप पाऊस आहे. काय विषयच नाही, कारण की आज आहे ना तो नक्षत्र जो निघतो तो आता मुलांचा नक्षत्र आहे. तर आता लास्टचा दिवस आहे, आज त्याचा लास्टचा दिवस आहे, म्हणून मला वाटतं आज पाऊस भरपूर आहे. काल आणि परवा दिवशी 2 दिवस पाऊस आहे ना काहीच नव्हता, फक्त थोडा येऊन जाऊन ऊनच होता. काल भरपूर ऊनच होता. तर काल एकादशी, आषाढी एकादशी. तर काल आपण काही नांगर वगैरे धरला नाही, कारण की आषाढी एकादशीला आपण नांगर नाही धरत. आपली पहिल्यापासूनच ती हे आहे, परंपरा आहे की आषाढी एकादशीला नांगर शेतामध्ये नाही चालत, म्हणजे बैल वगैरे नाही धरायचे, असंही आहे. तर काल आपली फक्त खनील होती, म्हणून मी काय एवढा आपले व्हिडिओ केले नाही. फक्त आपण ढोरं वगैरे घेऊन गेलो, ती व्हिडिओ आपली येईलच लवकर चॅनलवरती, तर ती तुम्ही बघा, तिच्यात पण खूप काही मजा वगैरे आहे. तर आता मी आलो, घरातून आलो. माझा प्लॅन होता की घरूनच आपला ब्लॉग सुरू करायचा होता, पण घरातून जास्त मी वजा वगैरे घेऊन आलो, कारण की आपल्या हातामध्ये एक स्टँड होता जो आपल्याला की मोबाईल ठेवायला लागतो तो, आणि आपल्या ढोरांसाठी कोंडा म्हणजे कणकू, त्याविषयी तुम्ही बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये, तो घेऊन आलो. एक अशी म्हणजे पिशवी भरून आणली, तर ती डोक्यावर होती माझ्या, आणि मला शूट कसा करणार, त्यातमध्ये पाऊस पण होता भरपूर. तर बरं जाऊ द्या, आपल्या वाड्यामधूनच सुरुवात करूया. तर आता हा इकडे एक लांगड्या बसला आहे आपला बैल बघा, आणि बाकी सगळे तिकडे आहेत त्या साईडला. तर त्यांनी त्या दिवशी पण ह्याला इथे मारले बघा इथं, कारण की त्याच्यावरती कसला राग आहे काय माहीत. एकच भाऊसच आहेत त्याला सगळे, तरी पण मस्ती करतात. तर चला आता ताते आलेत नाही, आता वाजलेत की ते 7:45 झालेत, बरोबर 8ला येतीलच ते. मी त्यांना कॉल केला होता, 7ला गेला होता काहीतरी, 7:30ला कॉल केला होता, तेवढं निघालो म्हणून. दमले असतील भरपूर, काल पण आम्ही खणायचा वगैरे होता दार, तेव्हा खणत होतो. तर आता मी पूजा वगैरे केली आणि आलो, वाजलेत आता 7:45. तर आणि आज चेहऱ्यावरती हसू तुम्ही बघत असाल. तर मी सकाळी माझा अलाराम जेव्हा वाजला 6:15 काहीतरी, तर 6:15 6:30, कारण की एवढं लवकर मला अलाराम तर लावायलाच लागतो, कारण की उठावं लागतं, पूजा वगैरे करून यायला लागतं त्याच्यामुळे. तर पहिलाच मोबाईल हातात घेतला तेव्हा मी कमेंट आहे ना पहिली, ते स्वप्नील मोडकले त्या दादांची कमेंट आहे, ते मी आपल्या स्क्रीनवरती टाकेनच. 1 नंबर कमेंट आहे दादा, खरंच खूप वाचून आहे ना आनंद झाला माझ्या मनाला. तुम्ही जे 2 शब्द बोललात ना, ते माझ्या मनाला खूप चांगले वाटले, खरंच खूप. आजकाल आपले शेजारी पण कोण मदतीला येत नाही, पैसे देऊन पण येत नाही. तर तुम्ही 2 ते शब्द बोललात ना, लाख मोलाचे, माझ्यासाठी खूप लाख मोलाचे आहेत, धन्यवाद मनापासून. तर चला आता आपण जाऊया लवकर बैल घेऊन. मी शेतामध्ये पाणी पण भरपूर झालं, कारण आज आपल्याला नांगरकी जरा जास्त आहे, कारण की आपल्याला आहे ना काल बैल नव्हते धरले, त्याच्यामुळे नांगरकी आज जास्त आहे. तर चला बघूया, अजून 5-6 आज वाटतं माणसं येतील, कारण की काल आले होते आपल्या इथं, ते बोलले की आम्ही येऊ म्हणून, कारण की त्यांना नांगराची गरज आहे तिकडे खाली. त्यांना बोलले या तुम्ही, मी तुम्हाला काही पैसे वगैरे काही घेणार नाही, फक्त नांगरून तुमचा देईन, बस एवढाच त्यांना बोललं होतं. 2 दिवस माणसं द्या, बस, बाकी काय नाही. तर चला आता जाऊया आपण फटाफट, लवकर आज शूट करेनच मी, थोडासा शूट करेन, त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू राहू थोडा मध्ये, कारण की एवढा पूर्ण शूट करायला व्हिडिओ भरपूर लॉंग होतात. तर ठीक आहे, आता आपण थोडे शॉर्ट व्हिडिओ करण्याचा पण प्रयत्न करू. तर चला जाऊया आता ह्यानं जाली वगैरे बांधलेली नाही आहे, तर जाली वगैरे मी बांधतो ते ना. हे बघा, एक बसला आहे आपला म्हातारा बैल तिथं बसला, एक गाय पण तिथं बसली, ती तिकडेच असते यांच्यामध्ये. तर हे बघा समाजात. तर आपल्याला 1-2 दादांची कमेंट होती की बैल खूप गरीब आहेत, चेहऱ्यावरून दमलेत म्हणून ते नाही, तर असे पण तुम्ही बघा. हे बघा बघा, काहीच करणार नाही तो, आपला म्हातारा बैल त्याच्या तुम्ही इथून गेलात ना खालून, तरी तो काहीच नाही करणार, असं आहे. आता तो बघा, तो दाखवतो मी, त्या कालूला दाखवतो, तो पहिला सुरुवातीला गेल्यावर कसा करतो ते बघा आधी तुम्ही.
हे इकडे म्हातारे हो का, आवाज आहे का याच्या ह्या आवाजाने याच्या जवळ पण कोणी येत नाही, कारण की आपल्याला दररोजची सवय आहे म्हणून काय नाही. आता तर शांत आहे, भरपूर शांत आहे. आणि काही जणांची अशी पण कमेंट आहे की बैलांना व्यसन नाही, म्हणजे व्यसन म्हणजे ती व्यसनच असेल आपली, आपण त्याला व्यसन बोलतो. तर ते नाक फोडल्यावरती आहे ना त्यांना भरपूर आतमध्ये दुखत वगैरे असेल. कारण की मी एक बैल आमचा होता, तो हरामी होता बैल, तर त्याचा फोडला होता पण तो काय नांगराला चाललाच नाही. तो सध्या गेला वॉन्टेडच कुठे झाला, तो परत आलाच नाही. असा होता तो, एवढा होता तो, पण चांगला मजबूत होता. त्याची जर व्हिडिओ असेल ना जुनी तर मी ह्या ब्लॉगमध्ये ॲड करून टाकेन, नाही तर मग पण त्यांनी भरपूर मस्ती केली होती. दादाला मारलाच असते त्यांनी मोठ्या, आता खतरनाक होता तो पाडा. तर चला आता आपण लवकर जाऊया, टाईम झाला आपल्याला. तर मित्रांनो आत्ताच बैल वगैरे बांधले तिकडे, हे बघा अजून ते जात्या बांधतायत, मी बांधलेत. आणि आता पाणी बघा, काल आहे ना पाणी कायच नव्हता, पूर्ण सुकलेला शाप. जेव्हा आम्ही ते बांधले होतो त्यात बघा किती पाणी झालं आहे, भरपूर पाणी झालं आहे. इकडं पूर्ण आहे ना बांधून ठेवलेलं, त्याच्यामुळे आता सध्या आहे ना मी तिथं फोडतो. आपल्याला इथं नांगरायचं आहे या शेतात, कारण की इथले त्या दिवशी आपण बघितलं फोड केलेला आहे, दारसा फोडलेला आहे, तर त्याच्यावरती 2 तास फक्त करायचे आहेत. 2 तास करून नंतर मग इथे असे वरती. तर आता थोडा आहे ना पाणी फिरवतो मी, म्हणजे पाणी अर्धा आहे ना त्या साईडला तिथं मी बंद करून ठेवला होता त्या दिवशी, तो फोडतो तिथून. आणि परत तिथं तेवढी गरज नाही, तिथं फोडायला लागेल आपल्याला बस. आणि ह्याच्यातला पाणी आहे तो खाली करतो, कारण की इकडं वरून जो पाणी येतो तो इकडूनच जाईल साईडने. ह्या साईडला पाणी नाही आपल्याला भेटणार, आता इकडं कमीच होईल. तरी पण आपली एवढ्या ह्याच्यातून आहे ना नांगरकी होईल, एवढा काही जास्त पाणी नाही आहे, कमीच आहे. तर चला ठीक आहे, लवकर बघूया, पुढे काम करतो मी. पाऊस असला तरी नांगर धरणार, काल नव्हता धरला. आपल्या इथे नवीन ॲड झालेत माणसं, नांगर धरायला आलेत, हौशी नवशीची माणसं. आयशव करू का नांगर धरणार आहेत. इकडे बघा नवीन माणसं आलेत नांगर धरण्यासाठी, खास हौस पूर्ण करायला. पंडे बघा चेहरा नीट आधी बघून घ्या. इकडे बघा नवीन माणसं आहेत एकदम, नवीन नांगरी. तर आता आहे ना मित्रांनो, आता आपल्याला इथं चिखल करायचे आहे. बघूया लवकर करूया, जेणेकरून थोडीच व्हिडिओ होईल. आमच्या इकडे पाठीमागे नवीन माणसं आहेत. त्याला मारा. नवीन माणसाला दाखवा पाहिजे, आपल्याला तिकडे गेला ह्याला काठी मारायचं, तिकडे आला ह्याला काठी मारा, ह्याला हा असं.
चाला जरा चालाय कमी आहे ना. काका वय झाले तर ते तर मित्रांनो आता ह्या साईडला आपले चिखल वगैरे करून झाले. हे बघा या साईडला पूर्ण चिखल वगैरे केले. तात्याने आज धरलं नव्हतं नांगर पहिल्यांदाच. मला तर वाटतं पहिल्यांदाच धरले नसेल. आपण त्यांना विचारूया. नांगर की केलं नाही मला वाटतं. बोलतायत नांगर की केले आहे. नांगरे राहिलेलो आहे लहान असताना. भरपूर वर्ष कारण की पहिले असायचे त्याच्यानंतर ते मुंबईलाच होते. तर आता मला वाटतं भरपूर किती वर्षांनी तुम्ही नांगर धरलात? 4 वर्ष नसेल. चार शंकर कांबळे हा 4 हा त्या अगोदर धरायचे. शंकर कांबळेकडे गेले 4 वर्ष आधी धरलं नव्हतं. त्याच्यानंतर मग आता आपल्या इथं कारण की आपल्या इथं 2 नांगर आहेत. तेवढा काय पाठून काय प्रॉब्लेम नाही कारण की आपले बैल तर तुम्ही बघितलात कसे शांत आहेत. तर पाठी कोण पण नांगर धरू शकतंय असा हे आहेत. तर आपण त्यांना ह्या आत्ताच्या पिढीमध्ये त्यांना 2-3 प्रश्न विचारू आपल्याला त्यांना. तर आपण त्यांना विचारू. तर म्हणजे काय शेती ही केलीच पाहिजे. आताची तरुण पिढी तरुण पिढीने या टायमाला तरी गावाला आलं पाहिजे शेती करायची. कारण शेती ही करायची मजा वेगळी असते त्या टायमाची पावसामधून. शेतीचा आनंद तुम्हाला तर माहितीच आहे कारण की आता आपल्या प्रत्येक ब्लॉगला तुमची खूप कमेंट आहेत. खूप जणांच्या कमेंट आहेत. बाहेर रत्नागिरी वगैरे त्या साईडचे असतील खूप. एक तर माझा मित्र होता दुबईचा तर त्याने सुद्धा एक कमेंट केले. तो आपल्या कर्नाटक बॉर्डरचा आहे. ते गणेश म्हणून असा गणेशमधून आहे. तर त्याचा सरनेम मला नाही माहीत. तर त्यांनी कमेंट केले की मताशा म्हणजे मी काम करायचं ना तर ते मताशांची व्हिडिओ करायला ये. तर ते आता आपण काही डुबायला येणार नाही. तर चला आजचा इथपर्यंत. अजून पुढे काय इकडे आमचे तात्या आहेत तर डेली बघताव सोबत असतात. सिनियर आमचे सिनियर ते सुद्धा खूप वर्षापासून माझ्यासोबतच आहेत नांगरकी करण्यासाठी. तर चला आता आपला भाकरी खायचा टाईम झाला आहे. तर थोडा भाकरी खाऊया आणि नंतर पुढे अजून काम आहेच आपलं या साईडला तर ते पण करू. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला चला थोडी घ्या. आता थोडी भाकरी वगैरे खातो आम्ही. इथं आपली ह्यांची जागा फिक्स आहे. तिकडनं खालून आले की इथेच उभे राहतात ते. काय आहे सुकट आहे. सुकट आणि भाकरी. चटणी पाहिजे होती ना. चटणी पाहिजे होती पण चटणी नाही. हाय चटणी पण आहे. तर फायनली मित्रांनो आता आपला पूर्ण नांगरून झाला आहे. इकडं चिखल वगैरे चिखल बेर त्या लास्टपर्यंत त्या त्यानेच धरला नव्हता नांगर. ते आता गेले घरी जात आहेत. आता वाजला आहे 1 वाजला आणि आपण आत्ताच बैल सोडलो. आज जरा लेटच सोडले बैल. आणि आता इकडं बैल सोडलेत आणि इथंच चारायला गेले बघा. चारता आहेत तिकडे. आणि इकडे बघा लावून झाला. इथे आपण चिखल केली होती मगाशी ती लावत आहेत. इकडे वहिनी पण आल्या आहेत. इकडे बघा इथूनच तिथं बैल सोडले इथून आले असे सर. आधी पहिला मालावरती बघायला लागेल का आहे की नाही. तर मग वाटलं मोठा चारा आहे. भरपूर मोठा आहे बघा. गवत चांगला भेटत असेल तोंडला. तर इथं काहीच नाही. चांगले पोट भरतील आज. पोट भरणी चांगली होईल. तर आता आपण जाणार आहोत लावायला थोड्या टायमाने. तिथे लावायला जाऊ. तर आज त्या तात्याने खूप मदत केली एकदम. त्यांनी पण लावणीचा आनंद घेतला. नांगर कसं पकडतात वगैरे. त्यांनी खूप वर्षानंतर नांगर पकडला असेल कारण की ते मुंबईलाच असायचे. तर त्यांना पण खूप मजा आली होती नांगर धरायला. तर भरपूर मला वाटलं काय ते म्हणजे बैल त्यांना नेतील की काय पण नाही. चांगले केले बैल. तर आपले नाही असे बाहेर वगैरे जास्त. फक्त हा बघा हा एक आहे ना तो त्याचा टायमिंग झाला ना की तो बाहेरच काढतो. नाहीतर मला असा कधी काढत नाही. तर काढतो 2-3 वेळा काढला नव्हती बाहेर त्याने. पण आता चांगला बघा एकदम चिकन मस्त झाले. मी आपल्या कापशावाल्याला दाखवू की नको दाखवू. त्याला आहे ना भरपूर जणांची कमेंट आहे की दा तो बैल विकायचा आहे काय. तर मी या व्हिडिओमध्ये सांगतोय बैल कोणताच विकायचा नाही.
कारण की माझ्याकडे आता उद्या 4च बैल राहिलेत, हे शेवटचे 4 बैल आहेत आणि एक आता तो छोटा पाडा त्या दिवशी बघितलात ना तो एक आहे. ही छत्री आहे ना ती त्याला मी मारली फेकून, तो इकडं तर जास्त धावत होता ना तेव्हा तो तुटला दांडा. आपली ही लाईटवाली छत्री तुम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ बघा ती आहे. तर ना बघा हे आहेत ना, हा आहे ना मोठा आहे आणि हा 2 नंबर आणि तो आता लंगडा झाला आहे ना तो 3 नंबर आणि त्याच्या एक पाटी होता तो ह्याच्यासारखा सेम दिसत होता तो 4 नंबर आणि एक दुसरा एक 5. ते एकाच गायचे होते, हे आहेत ना एकाच गायचे आहेत. 5 जण होते त्यातले 2 जण, एक तो लंगडा झाला आणि एक घेऊन गेले त्याला. आणि आता गायी आहेत आपल्याकडे, गायी बघितल्यात. तर कुणाला पाहिजे असतील ना आता बोललो तर लवकर याल तुम्ही न्यायला असं मला वाटतंय. कारण की आहेत एक मित्राला द्यायची आहे ती, त्याच्यानंतर मग जास्त राहणार नाही, 2-3च राहतील ती ठेवायची आहेत कारण की गुरं आपल्याला पाहिजेच. चला आता आपल्याला लावायला जायचं तिकडे. आधी सध्या इथं मी थोडा उभा राहिला आहे कारण की चांगले चरता आहेत. हे बघा आपला म्हातारा आहे आणि कालू हा आणि हा सोबतच आहे 2 जण. चला तर चला मित्रांनो मी आता लावणी करतो, इथं भात लावतो, जरा टाईम होईल. आधी तर लावणीची आता एका व्हिडिओ बघा तुम्ही अगोदर बघत असेल कशी लावणी करतो ती. तर आता मोबाईल ठेवतो आहे मी जरा कारण की पाऊस पण आहे, कवर आहे पण आता नाही लावला आहे. मी ठेवतो आणि लवकर लावणी करतो. इथं बघा आपल्याला एवढा आठवायचा आहे, त्यानंतर मग हा एक आहे. तर चला तर आता आहे ना मित्रांनो वाजलेत 2 आणि आपले बैल अजून इथंच चरतात. हे बघा त्याचं लाल करून टाकलं नाही पूर्ण काय आता परत इथं काही येणार नाही. ते बघा इथंच चरत होते ते, आता जाता येते बघा तिकडे ढोरं आहेत आपल्या त्या साईडला. तर ह्या बांधाच्या साईडनी बरोबर तिथून जातील, त्यांना घेऊन जातो मी तिकडे. नंतर मग आता काय आपल्याला संध्याकाळी धरायचे नाही नांगर. बघा बरोबर बांधाच्या साईडनी जात आहेत, तिथूनच जातील, आपल्या जागेवरून जातात तिथून जातील. तर चला आता मी पण चाललो घरी. मी जेवायला जातो आता, वाजलेत 2. तो बघा बरोबर जात आहे तो, हा तिथून जागा आहे तिथूनच जाईल तो. एकाच्या पाठोमाग एक चालले आणि त्यांच्या पाठी मी. तर मी आता जातो आहे घरी, जेवतो थोडा 1 तास. जेवल्याच्या नंतर थोडा आराम, म्हणजे आराम तर आपल्याला नाही येत, जाऊन आता परत जेवलो की व्हिडिओ एडिटिंग करतो थोडी, त्याच्यानंतर मग संध्याकाळी जाऊन अपलोड करतो मी. तर अपलोड व्हायला तरी पण अर्धा 1 तास जातो. गावी नेटवर्क एवढा काही चालत नाही खास, त्याच्यामुळे तरी पण आपल्या डेलीच्या व्हिडिओ पडत असतातच, तुम्ही बघतायच. तर चला आता जाऊया लवकर भेटू संध्याकाळी थोडा इथं आता हा होईल. मी याच्या आधी मला तो होईल थोडासाच राहिला आहे बघा पाठी. त्यानंतर मग हा आपल्याला उद्या नांगरायचा, आत्ता नाही. आणि हा आता नांगरलेला आहे, पूर्ण चिखल वगैरे झाले याची. आणि या साईडला थोडीशी दाढ बाकी आहे ती खणायची, ती पण आता होईल. त्यानंतर मग ती वरती मग आपला होईल. तरी पण अजून 2 दिवस लागतील, 2 दिवसात होईल कंप्लीट एकदम पूर्ण. त्यानंतर मग आपण फ्री, त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओ येतच राहतील, त्या बघू. नंतर मग मुंबई जाऊ. चला आता मित्रांनो एंट्री केली, आत्ताच आलो आहे आणि पाऊस बघा कसा आला आहे. खोटा आहे पाऊस, खोटा. हा बघा लवकर आला, 4 वाजले. मी आता लेट आलो, जरा झोपलो होतो. तर आता बघा फायनली मित्रांनो मी आलो इथं, जरा लेट झालं, 4 वाजले. आणि आता इकडे बघा अजून हा इथं थोडा बाकी आहे आणि हा आता अजून पूर्णच बाकी आहे. तर आता आपल्याला लवकर सुरुवात करायला लागेल. तर चला अजून आपल्याला तिथून वरून मूठ आणायचे आहेत, मूठ वगैरे आणू आणि लवकर सुरुवात करू. चला तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो घरी आणि आता वाजलेत 6:45 वाजलेत. आणि इकडे बघा हे आपले पूर्ण झालेले आहे लावून. आणि ह्या साईडला पण आता आपण एवढे 4:30 वाजल्या वाजता मी आलो, त्याच्यानंतर मग आपण एवढा लावलात या साईडला बघितलं. हे बघा या साईडला आता झालं आहे लावून. आता मी चाललो घरी, आधी सध्या जातो वाड्याजवळ, तर बैलांना वगैरे पेंड वगैरे घालतो. त्याच्यानंतर मग आपल्याला उद्या इथं धरायचं आहे नांगर. ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.
पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तिकडं आपले ते दार ती खणून झालेली आहे. आता उद्या परत तिकडे जाऊ त्या साईडला. इथं झालं की तिथं जाऊ. आता फक्त 2 ते 3 दिवस जातील आपले आणि मग आपली लावणी होईल. तर हा बघा आता आपण हा कणकुट्याला बोलतात, तर हा आपण घालणार आहोत त्यांना. आता ह्याला भिजवायला लागेल आधी. ह्याला भिजवून पूर्ण नंतर मग त्यानंतर घालू आपण. तर मी लवकर भिजवतो. तर हे बघा मित्रांनो फायनली झालं भिजून. हे बघा पूर्ण थोडा सुका आहे म्हणजे ते लवकर खातील त्याच्यामुळे. तर आता घेऊन जातो. आधी पहिला हा घेऊन जातो एकाला. आपल्याकडं घमेल सध्या कमी आहेत त्याच्यामुळे हा एकाला जास्त काम केलं नाही त्याच्यामुळे आज जास्त. अगे तू घे पहिलाच. त्याच्याजवळ नाही येणार कोण कारण की हा फर्स्ट आहे. बाकी इकडे सगळ्यांना बांधलेलीच आहे. अंधार झालाय जरा दिसणार नाही. काय रे आमचा लांगड्या आलाय खायला. हा खा जरा तू पण खाचेत खा. किती खाणार आहेस थोडा खा आणि त्यांना नंतर द्यायचा आहे. हा आता याला आम्ही बांधून ठेवतो कारण तिकडे जातो तो त्याच्यामुळे त्याला बांधूनच ठेवतो. खाताही थोडा. मी तसे तिथं धुतो. जास्त नको खाऊ त्यांना पाहिजे. तर हे बघा आता इथे खाता येत ते बघा. एकाचा झाला संपून अर्धा ठेवला नाही. आणि पेंडा वगैरे फुल घातला आता चणीत. उद्या आपल्याला काम आहे त्याच्यामुळे उद्या पण थोडा लेटच आपण सोडणार आहोत. तर आता खाल्ले भरपूर आज होता. तर चला बाय बाय. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय टाटा.